मंडळी, लाईव्ह लॉ ही भारतातील स्वतंत्र न्यूज मीडिया हाऊस आहे जी कोड कायद्याशी निगडीत बातम्या व माहिती देते. या livelaw.inच्या बातमीनुसार अनिल अंबानीच्या रिलायन्स कम्युनिकेशनवर 53 बँकांचे 49,000 करोडचं कर्ज होतं. आता भारतामध्ये अजून एक संस्था आहे NCLT. तर ही काय काम करते? तर या कॉर्पोरेट कंपन्यांना ज्या अडचणी येतात त्यांचं सोल्युशन काढते. ह्या NCLTने अनिल अंबानीचं 49,000 करोडचं कर्ज सेटलमेंट करून 47,000 करोडचं कर्ज केलं आणि पुन्हा एकदा सेटलमेंट करून 47,000 करोडचं कर्ज 455 करोडच केलं. म्हणजे एकूण कर्जाच्या 95% कर्ज माफ, आणि हे फक्त उद्योगपतींसाठी. आणि इकडं जर आम्ही पीक कर्ज घेतलं, निसर्गाच्या अवकृपेमुळे पीक साधलं नाही आणि जर साधलं तर त्याला रेट मिळाला नाही, तर अशा वेळी आमचा कर्जाचा हप्ता चुकतो. मग आमच्या घरावर लगेच जप्ती येते. चक्रवाढ व्याज लावून कर्ज वसूल केलं जातं. मग प्रश्न पडतो की हे सरकार सर्वसामान्यांचं आहे का उद्योगपती?